राज्य सरकार गेल्या 2 वर्षापासून शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना राबवते, ती म्हणजे ₹1 पीक विमा. मात्र आता ही योजना जी आहे ती बंद करण्याच्या मार्गावर शासन आहे आणि या संदर्भात हिंगोलीतील काही शेतकऱ्यांनी निवेदन दिलं. नेमकं काय निवेदन आहे आणि कशा पद्धतीनं बदल होणार आहेत, तुमची मागणी काय? सर, आमची मागणी एकच आहे की गेल्या काही 8 दिवसाखाली सरकारने एक बघा इतिवृत्त काढलेला आहे. 20 तारखेला त्याची बैठक झाली. 20 तारखेच्या बैठकीनंतर त्यांनी 26 तारखेला एक इतिवृत्त काढलेलं आहे. त्या इतिवृत्तामध्ये त्यांनी अशी मागणी केलेली आहे की जे 2 पहिले जे पेरील होत्या सर, एक होती बघा लोकलाईटची आणि एक होती पोस्ट हार्वेस्टची. तर त्यांनी दोन्ही वगळता त्यांनी आता एक पीक कापणी प्रयोगावर म्हणजे जे शेतकऱ्यांचे जे आपण जे सोयाबीन करतो, सोयाबीन अथवा तूर, सोयाबीन, उडीद, मूग जे करतो त्याच्यामधून जे आपली घट होईल त्यावर आपल्याला म्हणजे शासनानं आपल्याला हे द्यायची ठरवली सर. आपल्याला क्लेम द्यायचं क्लेम द्यायचं ठरवलं आहे आपल्याला शासनानं. पूर्वी मला वाटतं की प्रत्येक ठिकाणी म्हणजे बीज पेरल्याच्या नंतर सुद्धा त्याचं आपण हे करणार होतो, तक्रार वगैरे देऊ शकत होतो. आता देता येणार नाही असं म्हणणं आहे. तक्रार द्यायचा काही विशेष ठेवणं झालेत ते. तक्रार आता कसं आहे, माझं गाव आहे नदीच्या काठीला, कयादू नदीच्या तीरावरती डोंगरगाव फुल गाव आहे माझं. यावर्षी काढण्या पश्चातचा विषयच राहिला ना. ज्यावेळेस बी पेरलं त्यानंतर 30 दिवसानंतर इतका अफाट पूर आला. हिंगोली जिल्ह्यातलं सर्व पाणी त्यात नदीनं बाहेर येते. तर त्या नदीच्या काठाचा काही एक पिकाचा हे पण राहिलं नाही, पीकसुद्धा राहिलं नाही, बीसुद्धा राहिलं नाही आणि जमिनीत मातीसुद्धा राहिली नाही. तर काढणी पश्चात ते काय देणार आहेत? जर तालुक्याचा जर विचार केला तर नदीच्या काठाचे तेवढे जर गावं जर त्याचं काही शून्यच राहणार नाही, शेतकरी तिथं मातीत जाणार आहे. त्यांचं पेरलेलं बीसुद्धा, बियाचे पैसेसुद्धा काही निघणार नाहीत. तर तिथल्या नदीच्या काठाच्या शेतकऱ्यांनी करावं काय? या शासनाने याचा विचार करावा. नाही, पण शासन असं म्हणते की ज्या प्रकारे ही योजना आहे त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होतोय. अनेक शेतकरी जे आहेत ते अकृषिक जमिनी दाखवून त्याचा फायदा घेत आहे, म्हणून ही योजना जी याच्यामध्ये बदल करण्यात येते. शासनानं काय करायला पाहिजे सर? शासनानं जे तुम्ही गायरान जमीन, जे धार्मिक देवाची जमीन, ज्या काय जमिनी तुम्ही हे डुप्लिकेट लोक भरतात त्याच्यावर तुम्ही कारवाई करा. याच्यात थोडं काहीतरी याला ब्रेक लावा ना, जेणेकरून बाकी शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही ना. तुम्ही शासन एक असं म्हणते की पीक विम्यामध्ये खूप काय घोटाळा झाला, खूप लोकांनी बोगस विमा भरला. तुम्ही त्याच्यावर कारवाई करा, जेणेकरून ही कारवाई केली बोगस पीक विमा बंद होईल ना, भरणं बंद होईल. शासन मग या बोगस पीक विम्यामुळे बाकी शेतकऱ्याचं मरण आहे याच्यामध्ये. हे शासनाने एवढं या लोकांवर कडक कारवाई करायला पाहिजे, जेणेकरून हे लोक नंतर भरणार नाहीत. कारण की या लोकांमुळे हे जे बाकी शेतकरी, गरीब शेतकरी आहेत त्याचं फार नुकसान होतं याच्यामध्ये. यामुळे शासनाने एक करायला पाहिजे की जेणेकरून हे लोक कडक कारवाई करून हे पीक विमा जे भ्रष्टाचार होतो हे थांबवायला पाहिजेत, जेणेकरून बाकी शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे. कारण की जर आज पहिले आम्हाला क्लेम करता येत होता, त्यामुळे आम्हाला विमा भेटत होता. आता आम्हाला एक तर त्याने क्लेमसुद्धा बंद केला आणि सर्वच बंद केलं का शिशूर काहीही भेटणार नाही त्यावर, कारण की कापणी बरोबर एक रुपयासुद्धा भेटणार नाही. दुसरी गोष्ट सरकारनं सांगितली आहे की या योजनेचा फायदा जो आहे, जो क्लेम होतो त्याचा फायदा कंपनीला होतो, शेतकऱ्यांना म्हणावं तेवढी रक्कम मिळत नाही. दुसऱ्या आधारावरती त्यांनी याच्यात बदल करण्याचे ठरवले. त्याच्यामध्ये अनेक राज्यांचा दाखला दिला आहे त्यांनी की त्या राज्याने ह्या योजना बंद केल्या. असं काहीच नाही. राजस्थानने याच्या आधी ही योजना म्हणजे कापणी प्रयोगाच्या आधारावर चालू केली होती, परंतु नंतर तिथल्या स्थानिक लोकांच्या जे विरोध त्या योजनेला आला आणि नंतर पुन्हा राजस्थान शासनाला ती योजना अद्ययावत चालू करावी लागली. म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान याच्या अनुषंगानं ती चालू करावी लागली. पण मग मला तेच म्हणायचं आहे की तुम्ही दुसऱ्या राज्यांचा दाखला देताय, तर मग तुम्हाला ह्या राजस्थानचा दाखला घेऊन ही पण गोष्ट तुम्हाला करता यायला पाहिजे होती की तिथं लोकांचा विरोध झालाय तर आपल्याला इथं पण विरोध होणार आहे. मग आपण लोकांचा विमा करण्याचा हक्क का हिसकावून घ्यायचा? एक प्रकारे तुम्ही आमचा मतदानाचा हक्क हिसकावून घेतल्यासारखंच, विमाचा क्लेम करण्याचा हक्क हिसकावून घेतल्यासारखं आमच्याशी वागताय असं आम्हाला जाणवत आहे सध्या. तर पण ह्याच्यामध्ये नेमकं त्यांनी काय दाखवण्याचा प्रयत्न केला आहे? काय बदल काय आहेत नेमके? बदल अशा प्रकारे आहेत की सुरुवातीला योजनेमध्ये जे 4 पेरील होते, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान, याचे शेतकरी नॉर्मली तक्रार देऊ शकत होता. आज माझं नुकसान झालं तर आज उद्याच्याला मी त्याची तक्रार देऊ शकत होतो, शासनाला किंवा कंपनीला कळवू शकत होतो की आज माझं नुकसान झाले बाबा. ते पण सध्या शासनानं जे धोरण आखलंय किंवा जे नवीन GR काढलंय त्याच्या अनुषंगानं शासन मला त्याचा अधिकार ठेवतच नाहीये. तक्रार करण्याचा अधिकारच मला राहणार नाही, तर योजनेचा फायदा काय?
दुसरी गोष्ट की सांगितलं की त्यांनी ज्या पद्धतीने 1 रुपयामध्ये पीक विमा भरला जायचा, आता त्याचं प्रीमियम 1200 रुपये द्यावं लागणार आहे. शेतकऱ्याचं तर मागणी नव्हती की 1 रुपया पीक विमा केव्हा व्हावा, मात्र या शासनाने निवडणुकीसाठी ही योजना आणली होती की 1 रुपया पीक विमा. मात्र शेतकऱ्याची इच्छाही नव्हती की 1 रुपयात पीक विमा आणावं की त्यांचा फायदा व्हावा. मात्र काही कारणामुळं शासनानं आपले कुठेतरी सीट किंवा खुर्ची वाचवण्यासाठी हे काम केलेलं होतं. मात्र आजच्या जे 20 तारखेच्या बैठकीत 26 तारखेला जे इतिवृत्त काढलेलं आहे महाराष्ट्र शासनानं, त्याच्यात त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे ॲड ऑन कवर होते ते पूर्णपणे काढून टाकण्यात आलेले आहे याच्यात. आता याच्यात जे ॲड ऑन कवर काढल्यानंतर जे पूर्णपणे जे केंद्र शासनाने पीक कापणी प्रयोगावर जे आधारित ठेवले होते 2016 पासून, तेच आता महाराष्ट्र शासन राबवत आहे. मात्र राज्य शासनाला असं कुठेतरी माहीत होतं की 2016 नंतर हे ॲड ऑन कवर त्यांनी आणले. यामुळं आणले की शेतकऱ्याला जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे आणि महाराष्ट्राचा शेतकरी हा मोठा वर्ग, शेतकरी मोठा वर्ग आहे, त्यांना ते फायदा झाला पाहिजे. हे ॲड ऑन कवर त्यासाठी आणले होते जेणेकरून शेतकऱ्याचा फायदा झाला असता. मात्र हे ॲड ऑन कवर काढून आज शासन, महाराष्ट्र शासन कुठेतरी शेतकरीची गळचेप करत आहे, त्यांना मारण्याचा प्रयत्न करत आहे आणि कुठेतरी ही योजना बंद करण्याचा एक षडयंत्र रचत आहे. हे असं या इतिवृत्तानुसार तर आपल्याला दिसत आहे. हे सगळे शेतकरी आहेत आणि जो 1 रुपयामध्ये पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार होता, वेगवेगळ्या वेळी ते क्लेम करू शकणार होते. मात्र आता जो काही नवीन बदल होणार आहे त्या बदलानुसार शेतकरी आपला जो काही नुकसान भरपाई आहे ते नुकसान भरपाईची क्लेम करू शकणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा केव्हा उत्पादन पूर्ण काढलं जाईल त्यानुसार जे काही घट मध्ये झाले त्यानुसार शासन शेतकऱ्यांना त्याचा क्लेम म्हणजेच जी काय नुकसान भरपाई आहे ती देणार आहे, असा जो काही नवीन निर्देश निघणार आहे त्याला हिंगोलीतील शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे. आणि ही जी काही शासनाने जो काही निर्णय राबवत आहेत त्याचा विरोध या शेतकऱ्यांनी केलेला आहे.